विद्यार्थी मित्रांनो, आपण आज रिअल नंबर्स या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 2.2 पाहतोय. आता हा जो प्रॅक्टिस सेट 2.2 आहे हा कशावर डिपेंड आहे? इरॅशनल नंबरवर डिपेंड आहे. एक 2 मिनिटात तुम्ही लक्षात घ्या. इरॅशनल नंबर म्हणजे नेमक्या कोणत्या संख्या असतात ते सांगतो. इरॅशनल नंबर्स ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. आता लक्षात घ्या, रॅशनल नंबर्स आपण पी अपॉन क्यू च्या रूपात मांडू शकतो. बरोबर, पी अपॉन क्यू च्या रूपात मांडू शकतो, ज्यामध्ये पी आणि क्यू हे काय इंटेजर्स आहेत आणि क्यू ची किंमत किती नसते? 0 नसते. त्याचं डेसिमल फॉर्म रॅशनल नंबरचं कुठल्या स्वरूपात येतं? रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्म हे दोन प्रकारचं असतं. कुठल्या कुठल्या? नंबर 1 आहे टर्मिनेटिंग, ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये खंडित स्वरूप. डेसिमल फॉर्म दशांश रूप हे कसं असेल? खंडित. म्हणजे छेद आणि अंशला जर आपण भाग घालू लागलो तर कुठेतरी क्रिया थांबते. बरोबर आहे, त्याला म्हणायचं खंडित स्वरूप, खंडित रूप. आणि दुसरं आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. बरोबर, म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? अखंडित आणि आवर्ती स्वरूप. आवर्ती म्हणजे कसं? एखाद्या अंकाचं काय होतं किंवा 2 अंकांचं किंवा 3 अंकांचं काय होतं? डिजिटचं रिपिटेशन होत असतं आणि भागाकाराची क्रिया कुठेही थांबत नाही. नॉन टर्मिनेटिंग, अखंडित आणि आवर्ती. ठीक आहे. आता इरॅशनल नंबर मध्ये आणि रॅशनल नंबर मध्ये काय फरक आहे? याचं जे डेसिमल फॉर्म आहे कुणाचं? इरॅशनल नंबरचं, ते कसं असतं? नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग असतं. म्हणजे अखंडित स्वरूपाचं असतं, म्हणजे भागाकाराची क्रिया थांबू शकत नाही आणि कुठल्याही अंकांचं रिपिटेशन पण होत नाही. लक्षात, अशा प्रकारच्या संख्यांना म्हणायचं इरॅशनल नंबर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट 2 असेल, 2चं वर्गमूळ निघत नाही आणि निघालं त्याचं डेसिमल फॉर्म जर काढलं तर ते कसं येतं? नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग स्वरूपाचं येतं. स्क्वेअर रूट 3 असेल, स्क्वेअर रूट 5 असेल, स्क्वेअर रूट 7 असेल, अशा प्रकारे आपण बऱ्याच संख्या लिहू शकतो. आता तुम्हाला मोठा प्रश्न पडला, सर स्क्वेअर रूट 4 किंवा स्क्वेअर रूट 16 किंवा स्क्वेअर रूट 25 ह्या कोणत्या संख्या आहेत? लक्षात घ्या, याचं रूट निघतं ना, स्क्वेअर रूट निघतं. 4चं स्क्वेअर रूट 2 आहे, 16चं किती आहे? 4 आहे, 4 आहे, 25चं किती आहे? 5 आहे. मग 2/1, 4/1, 5/1 त्या कुठल्या संख्येत? ह्या रॅशनल नंबर्स आहेत. म्हणजेच वर्गमुळात 4 असेल, वर्गमुळात 16 असेल, वर्गमुळात 25 असेल, या सगळ्या कशा आहेत? रॅशनल. पण ह्या कशा आहेत? इरॅशनल नंबर्स. ठीक आहे. आता याबद्दल आपण बोलू, ह्या प्रॅक्टिस सेट बद्दल आपण बोलू. ठीक आहे. आता बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी पहिला प्रश्न आपला काय? शो दॅट 4 स्क्वेअर रूट 2 इज अन इरॅशनल नंबर. म्हणजे 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे दाखवा म्हटलंय. आता लक्षात घ्या, वर्गमुळात 2 तर 100% इरॅशनल नंबर आहे. आता आपण सांगितलं, बोललं त्या विषयावर. त्याच्यासोबत कोणत्याही अपरिमेय संख्येला जर गुणाकार केला, अपरिमेय संख्येनं गुणाकार केला, लक्षात घ्या 4 आणि वर्गमुळात 2 यामध्ये गुणाकाराचे चिन्ह असतं. मग तुम्ही बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल किंवा भागाकार असेल, म्हणजे कसं? कोणत्याही परिमेय संख्येनं अपरिमेय संख्येला बेरीज केली, वजाबाकी केली, गुणाकार केला अथवा भागाकार केला तरी उत्तर आपल्याला काय मिळतं? अपरिमेय संख्या मिळते, इरॅशनल नंबर मिळते. कसं? काही तर 4 आहे, मध्ये गुणाकाराचे चिन्ह असतं आणि वर्गमुळात 2 गुणाकार आहे. परिमेय संख्येचा अपरिमेय संख्येसोबत गुणाकार आहे, तर ही टोटल संख्या काय होते बाळांनो? टोटल संख्या होते अपरिमेय संख्या. म्हणजे लक्षात घ्या, ही 100% अपरिमेय संख्या आहे. तरी पण काय म्हटलं? आपल्याला सिद्ध करा म्हटलंय, एक्सप्लेन करा म्हटलंय, सांगा म्हटलंय, स्पष्ट करा म्हटलंय. आता काय करायचं आपण? एक लक्षात घ्या, सुरुवात अशी करायची, ज्याला आपण काय म्हणतो आपल्या मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये इनडायरेक्ट मेथड. लक्षात घ्या, काय म्हणतो आपण त्याला? इनडायरेक्ट मेथड. म्हणजे मराठीमध्ये त्याला अप्रत्यक्ष पद्धत. थोडक्यात म्हणजे कसं? आपण काय करायचं? आता मानायचं की बाबा ही संख्या अपरिमेय संख्या नाही, तर ती परिमेय संख्याच आहे. आता लक्षात घ्या, आणखीन एकदा उदाहरणामध्ये ट्विस्ट बघा कसं आहे. आपल्या सिद्ध काय करायचंय? अपरिमेय संख्या दाखवायचंय. तर आपण काय करायचं? ही संख्या परिमेय संख्या आहे असं मानायचं, परिमेय संख्या आहे असं मानायचं, आणि जे आपण मानलंय परिमेय संख्या आहे म्हणून ते चुकीचं आहे हे आपणच ठरवायचं.
म्हणजे काय सिद्ध होईल, ती अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध होईल. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल लेट म्हणा, किंवा या ठिकाणी तुम्ही ॲझ्युम असा शब्द वापरू शकतात, गृहीत धरा, समजा, कन्सिडर, सपोज, अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही शब्द इथे लिहू शकतात. हां, लेट 4 स्क्वेअर रूट 2 इज अ रॅशनल नंबर असं लिहायचं. पहिलं उदाहरण घेतो बरं का आपण. हां, लेट 4 स्क्वेअर रूट 2 इज अ व्हॉट, रॅशनल नंबर. ही कोणती संख्या आहे, रॅशनल नंबर आहे असं गृहीत धरलं. आलं लक्षात. आता लक्षात घ्या, आपण थोडक्यात एक टेस्ट घेतोय बरं का. आता थोडक्यात मला आता मी एक असं उदाहरण सांगू शकतो. ऍसिड आहे, बेस आहे आपल्या सायन्सच्या भाषेमध्ये. ऍसिड आणि बेस दिसायला द्रावण सोल्युशन सारखे दिसतात फिजिकली बरं का, बरोबर आहे का. मग यातला ऍसिड कोणता आणि यातलं बेस कोणता, म्हणजे आम्ल कोणता आणि आम्लारी कोणतं, बरोबर आहे की नाही. तर हे ओळखण्यासाठी आपण काय केलं, तर तो लिटमस पेपरची टेस्ट घेतो की नाही. निळा लिटमस पेपर रेड झाला तर ते ऍसिड आहे का बेस आहे ओळखता आलं पाहिजे. तर तशी इथं आपण एक टेस्ट घ्यायची. 100% मान्य आहे आपल्याला ही इरॅशनल नंबर आहे, पण सिद्ध कसं करायचं, रॅशनल नंबर आहे असं गृहीत धरून सिद्ध करायचं. कसं, 4 स्क्वेअर रूट 2 इज अ रॅशनल नंबर असं मानलं आपण, हे गृहीत धरलं, ठीक आहे. देअरफॉर आता मला सांगा, 4 वर्गमुळात 2 ही रॅशनल नंबर आहे, म्हणजे पी अपॉन क्यू च्या स्वरूपात आहे, बरोबर. ठीक आहे, यामध्ये हे लिहिलं पाहिजे बरं का, पी अँड क्यू बिलॉंग्स टू आय. म्हणजे काय, पी आणि क्यू हे काय इंटेजर्स आहे, पॉझिटिव्ह असोत किंवा निगेटिव्ह असोत, आणि यामध्ये क्यूची किंमत काय नसावी, 0 नसावी किंवा 0 नसते, हे एवढं लिहिलं पाहिजे बरं का. ठीक आहे, लक्षात घ्या. आता आपण काय केलं, 4 वर्गमुळात 2 बरोबर पी छेद क्यू, म्हणजे 4 वर्गमुळात 2 ही काय आहे, सध्या काय म्हणलं आता या स्टेजला, परिमेय संख्या आहे असं म्हणलं आपण. मग परिमेय संख्या कुठल्या स्वरूपात असते, पी अपॉन क्यू च्या स्वरूपात असते. म्हणजे 4 वर्गमुळात 2 ही काय आहे, परिमेय संख्या आहे, पी अपॉन क्यू च्या स्वरूपात आहे असं मानलं. ठीक आहे, आता एक काम करायचं, 4 हे कशात आहे, आता बोललो आपण गुणाकारामध्ये आहे. कारण का 4च पक्षांतर का बरं करायचं उजवीकडे, 4ला उजवीकडे का बरं घेऊन जायचं, 4 ही परिमेय संख्या आहे, बरोबर. पी अपॉन क्यू ही परिमेय संख्या आहे. या दोघांची आपल्याला पुढे क्रिया करायची. कशी, स्क्वेअर रूट 2 इथंच ठेवा, इज इक्वल टू पी अपॉन, हे 4 गुणाकारातलं भागाकारात आलं म्हणजे 4q झालं. ह्या क्यू सोबत गुणाकारात आली म्हणजेच पी अपॉन क्यू सोबत भागाकारात गेली, म्हणजे 4 ही संख्या गुणाकारातली भागाकारात आली, बरोबर आहे का. आता मला सांगा, उजवी बाजू बघा, उजवी बाजू, फक्त उजवी बाजू, राईट हँड साइड बघा. 4 पी छेद क्यू ला आपण कशाने गुणाकार केलाय, म्हणजे कशाने भागाकार केलाय, 4 ने भागाकार केलाय, पी अपॉन क्यू ला बरं का, 4 ने भाग घातलाय, म्हणजे थोडक्यात हे असं केलंय आपण, थोडक्यात पी अपॉन क्यू अपॉन 4 असं केलंय. हा बघा कसं येतं ते. हे मला सांगा, 4चा छेदकाने म्हणजे 1 असतो. याला रेसिप्रोकलची क्रिया, गुणाकार व्यस्ताची क्रिया कशी करतात, पी अपॉन क्यू इंटू गुणाकाराची चिन्ह देऊन काय करतात, त्याला 1 अपॉन 4 अंशाचा छेद घेतात आणि छेदाचा अंश घेतात, 1 अपॉन 4. सोडवा, त्याला काय होतं, पी इंटू 1 काय होतं, पी अपॉन काय होतं 4q. म्हणजे मी तुम्हाला हे कसं येते हे तुम्हाला समजावून सांगितलं, बरोबर. आता मला सांगा, मग पी अपॉन क्यू ही काय आहे, परिमेय संख्या आहे, त्याला परिमेय संख्येनं म्हणजे 4 न भाग घातलाय, बरोबर. 4 या संख्येनं म्हणजे परिमेय संख्येनं भाग घातलाय. जर परिमेय संख्या, 2 परिमेय संख्या असतील, कोणत्याही 2 परिमेय संख्या, परिमेय संख्या, त्यांची बेरीज करा, गुणाकार करा, भागाकार करा, वजाबाकी करा, कोणती पण क्रिया करा, उत्तर हे काय येतं, परिमेय संख्याच येतं. म्हणजे याचं उत्तर काय आलं पाहिजे, परिमेय संख्या आलं पाहिजे. उजवी बाजू परिमेय संख्या आहे, मग डावी बाजू पण परिमेय संख्या आली पाहिजे ना. पण स्क्वेअर रूट 2 ही काय आहे, अपरिमेय संख्या आहे, म्हणजे उत्तर अपरिमेय संख्या येणं शक्यच नाही ना. म्हणजे आपण कसं लिहू शकतो बघा, समोर बघा, आता महत्वाचा भाग आहे, लिहायचं कसं, आपण असं लिहू शकतो का, राईट साइड, उजवी बाजू, राईट साइड ऑफ अबो इक्वेशन, अबो इक्वेशन म्हणजे हे इक्वेशन आहे, ठीक आहे. अबो इक्वेशन इज अ रॅशनल नंबर, इज व्हॉट, इज अ रॅशनल नंबर. ही काय आहे, परिमेय संख्या आली. बट, परंतु लेफ्ट साइड ऑफ अबो इक्वेशन किंवा लेफ्ट साइड इज
an irrational number. बरोबर आहे. लेफ्ट साइड इज व्हॉट? इरॅशनल नंबर. आता मला सांगा, डावी बाजू म्हणजे उजवी बाजू जर परिमेय संख्या असेल तर डावी बाजू परिमेय संख्याच असायला पाहिजे ना, म्हणजे कारण इज इक्वल टू चिन्ह आहे. म्हणजे मला सांगा हे चुकीचं व्हायला ना कुठेतरी. म्हणजे आपण काय लिहायचं? देअरफॉर इट इज, किंवा एक काम करू, हा चालतंय, इट इज कॉन्ट्रॅडिक्टरी. आता हा शब्द नवीन आहे, कॉन्ट्रॅडिक्टरी. बरोबर आहे का तो शब्द? कॉन्ट्रॅडिक्टरीचा अर्थ फॉल्स. हे चुकीचं व्हायलंय, हे असत्य आहे, हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? एक उजवी बाजू जर परिमेय संख्या असेल, डावी बाजू सुद्धा काय व्हायला पाहिजे? परिमेय संख्या व्हायला पाहिजे. पण अपरिमेय संख्या व्हायली, त्यामुळे हे काय आहे? हे जे इक्वेशन आहे ते कसं व्हायलंय? असत्य व्हायलंय, चुकीचं व्हायलंय. म्हणजेच देअरफॉर आवर, म्हणजे आपण जे मांडलंय, ॲज्युम्शन म्हणजे आपण जे गृहीत धरलंय, किंवा याला सपोजिशन पण म्हणतं चालतंय. आवर ॲज्युम्शन इज रॉंग. म्हणजे आपलं जे गृहीत धरलंय, आपण काय गृहीत धरलं होतं? रॅशनल नंबर आहे म्हणून गृहीत धरलं होतं, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. देअरफॉर काय म्हणता येईल शेवटचं वाक्य? इथं लिहितो मी, देअरफॉर व्हॉट? 4 स्क्वेअर रूट 2 इज अँड व्हॉट? इरॅशनल नंबर. म्हणजे ती रॅशनल नंबर नाहीच, ती काय आहे? इरॅशनल नंबर आहे, असं सिद्ध होऊन जातं. हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे, काही नाही, अतिशय सोपं आहे. काय केलं आपण? 4 वर्गमुळात 2 ही रॅशनल नंबर मांडली, त्याला आपण पी अपॉन क्यूच्या स्वरूपात लिहिलं. हे लिहिणं अतिशय गरजेचं आहे, मस्ट आहे. ठीक आहे, आता मला सांगा 4च पक्षांतर का बरं केलं हे मी तुम्हाला सांगितलं. पी अपॉन क्यू ही परिमेय संख्या असल्यामुळं परिमेय संख्येचा परिमेय संख्येसोबतच गुणाकार, भागाकार, बेरीज वजाबाकी क्रिया करायची आहे. मग काय केलं? पी अपॉन क्यू सोबत भागाकारामध्ये 4, त्या दोघांचा भागाकार, परिमेय संख्येचा भागाकार काय आला पाहिजे? परिमेय संख्या झाला पाहिजे. पण डावी बाजू काय आली? अपरिमेय संख्या. हे वाक्य पाठच करावं लागेल तुम्हाला. देअरफॉर राईट साइड ऑफ अबोव इक्वेशन इज व्हॉट? रॅशनल नंबर. उजवी बाजू काय आहे? रॅशनल नंबर आले, बट लेफ्ट साइड इज अन इरॅशनल नंबर. डावी बाजू कशी आलेली आहे? इरॅशनल नंबर, अपरिमेय संख्या आली. पण दोन्ही पण बाजू समान आल्या पाहिजेत. एक रॅशनल असेल तर दुसरी रॅशनलच असली पाहिजे उजवी बाजू, किंवा डावी बाजू जर रॅशनल असेल तर उजवी बाजू रॅशनल, डावी बाजू इरॅशनल असेल तर उजवी बाजू सुद्धा इरॅशनल. तर तसं आलं नाही तर काय व्हायला? मग इट इज कॉन्ट्रॅडिक्टरी. हा शब्द फक्त लक्षात ठेवा, किंवा इट इज फॉल्स असं पण लिहू शकता तुम्ही. हे चुकीचं व्हायलंय. देअरफॉर आवर ॲज्युम्शन इज रॉंग. आपलं जे मांडलंय, आपण काय मांडलं होतं? रॅशनल नंबर आहे मांडलं होतं, हे आपलं चुकीचं आहे. त्यामुळे काय म्हणू शकतो आपण? देअरफॉर 4 स्क्वेअर रूट 2 इज अन इरॅशनल नंबर. एवढं जर समजलं तर दुसरं उदाहरण तुम्ही स्वतः सोडू शकतात. कसं? समोर बघा, मी तुम्हाला इथं समजावून सांगतो. आता बघा, प्रूव्ह दॅट म्हणजे शो दॅट, सिद्ध करायचंय. 3 प्लस स्क्वेअर रूट 5 इज अन इरॅशनल नंबर. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं 3 ही परिमेय संख्या आहे, वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. या दोघांची बेरीज आहे. बेरीज असो, गुणाकार असो, भागाकार असो, वजाबाकी असो, काही असो, एक परिमेय संख्या आणि दुसरी अपरिमेय संख्या जर असेल तर उत्तर हे अपरिमेय संख्याच येतं. म्हणजे टोटल संख्या काय होते? अपरिमेय संख्या होते, इरॅशनल नंबर होते. पण ते प्रूफ कसं करायचंय? आता बघा, याच ठिकाणी मी काय करतो? फक्त रिकाम्या जागा भरतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता किती सोपं आहे बघा. बघा, हे हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहून घेऊ शकतात. ठीक आहे, बघा इथं काय फक्त बदल करायचा तुमच्या लक्षात येईल. झालं, किती सोपं आहे बघा. आता आपण काय लिहू शकतो बघा. लेट 3 प्लस स्क्वेअर रूट 5 इज अ रॅशनल नंबर. देअरफॉर 3 प्लस स्क्वेअर रूट 5 इज इक्वल टू पी अपॉन क्यू. पी अँड क्यू आर इंटेजर्स, क्यू शुड नॉट बी 0. ठीक आहे, आता एक काम करू, यामध्ये 3 ही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्येचं पक्षांतर परिमेय संख्येकडेच करा. इथं स्क्वेअर रूट 5 ठेवा. पी अपॉन क्यू काय होतं? प्लसचं काय होतं? -3 होतं. जसं पहिल्या उदाहरणामध्ये गुणाकारातली 4 भागाकारात आली होती ना, तसं +3चं -3 पक्षांतर झालं. आता साधी गोष्ट इथं समोर बघा, पी अपॉन क्यू काय आहे? परिमेय संख्या. 3 ही काय आहे? परिमेय संख्याच आहे. ह्या दोघांची वजाबाकी काय आली पाहिजे? परिमेय संख्याच. पण वर्गमुळात 5 ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. म्हणजे कसं? राईट साइड ऑफ अबोव इक्वेशन इज अ रॅशनल नंबर. राईट, ही पूर्ण काय होते? रॅशनल नंबर होते. बट लेफ्ट साइड इज अन इरॅशनल नंबर. देअरफॉर इट इज कॉन्ट्रॅडिक्टरी. आपलं हे जे गृहीत धरलंय, म्हणजे हे ज्या दोन बाजू समान आल्या नाहीत त्या काय? चुकीचे आहेत.
देअरफॉर आवर ॲज्युम्शन इज रॉंग. आपण जे गृहीत धरलंय की बाबा 3 अधिक वर्गमुळात 5 3 प्लस स्क्वेअर रूट 5 ही काय आहे रॅशनल नंबर आहे, जे गृहीत धरलंय ते चुकीचं आहे. देअरफॉर काय लिहायचं शेवटचं वाक्य, 3 प्लस स्क्वेअर रूट 5 इज अन इरॅशनल नंबर. व्हिडिओ पॉज करू, तुम्ही बघू शकता किती सोपं आहे बघा. फक्त पहिलं उदाहरण जर समजलं तर दुसरं उदाहरण अतिशय सोपं आहे, समजतंय. ठीक आहे, पुढचं नेक्स्ट दुसरं उदाहरण बघा. हां, पहिलं आणि दुसरं हे दोन उदाहरणं एकाच ठिकाणी घेतलं होतं आपण. तिसरं उदाहरण, ठीक आहे, तिसरं उदाहरण काय बघा, ते त्याला VIMP करा, व्हेरी इम्पॉर्टंट असेल हे परीक्षेला पडू शकतं. आता बघा प्रश्न काय विचारलाय बघा मी, रिप्रेझेंट द नंबर्स स्क्वेअर रूट 5 अँड स्क्वेअर रूट 10 ऑन अ नंबर लाईन. आता इथं कंपासचा वापर असणार आहे. आणि विशेष थोडं आठवते का बघा, 9वीला उदाहरण दिलेलं आहे, पण असं उदाहरण आपल्याला 8वीला झालेलं आहे. त्या चॅप्टरचं नाव काय होतं आठवतं, रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स. या चॅप्टरमध्ये आपल्याला आपण ह्या संख्या रेषेवर दाखवल्यात. जसं परिमेय संख्या असतात ना संख्या रेषेवर, तसं अपरिमेय संख्या सुद्धा असतात. ठीक आहे, ते आपण कसं शो करायचं, कसं दाखवायचं बघा समोर. ठीक आहे, एक काम करूयात आपण, लक्षात घ्या, ही नंबर लाईन असेल, नंबर लाईन काढू अगोदर. ठीक आहे, लक्ष द्या इकडे सगळ्यांनी, कंपास पेटीचा वापर आहे. आता एक काम करायचं, त्यात दोन्ही पण पॉझिटिव्हच आहेत, प्लस आहेत, प्लस स्क्वेअर रूट 5 प्लस स्क्वेअर रूट 10. एक काम करायचं, आपण इथं कुठे एक 0 घेऊ या ठिकाणी, आणि तुम्ही समान अंतरावर अगोदर रॅशनल नंबर्स घ्या, म्हणजे इंटेजर्स घ्या, पॉझिटिव्ह इंटेजर्स 1 2 3, अंतर मोजून घ्या, समान घ्या अंतर. म्हणजे कसं, तुम्ही एक सेमीवर 1, दुसऱ्या सेमीवर 2, किंवा 2 सेमीवर 1, 4 सेमीवर 2 असं पण घेऊ शकतात. ठीक आहे, तर मी अंदाजे घेतो, तुम्ही मोजून घ्या. इथं नंबर 1, इथं 2 असेल, इथं 3 असेल, इथं समजा 4 आहे, इथं 5 आहे. आपण अशा प्रकारे पुढे लिहू शकतो, पण पुढे लिहायची आपल्याला गरज नाही. ठीक आहे, आता एक काम करायचं, ह्या कुठल्या संख्येत ह्या रॅशनल नंबर्स आहेत. आता यामध्ये आपल्याला काय, रॅशनल नंबर्स आहेत ना, 1/1 लिहू शकतो ना आपण, याला P/Q च्या रूपात लिहू शकतो. ठीक आहे, आता सुरुवातीला आपण वर्गमुळात 5 ही संख्या दाखवू संख्या रेषेवर. अतिशय सोपं आहे, अतिशय सोपं आहे. आता मला सांगा, ही जी 1 आहे ना, ती ऍक्च्युली वर्गमुळात 1 आहे. वर्गमुळात 1 म्हणजे एकच, बरोबर. पुन्हा वर्गमुळात 2 म्हणजे इथं काही वर्गमुळात 2 ला वर्गमुळात 2च लिहावं लागेल. वर्गमुळात 3 वर्गमुळात 3च. वर्गमुळात 4 म्हणजेच 2 आहे. डोक्यात आलं, म्हणजे 1 आहे म्हणजे ही वर्गमुळात 1 आहे. इथं 2 आहे म्हणजे थोडक्यात ही वर्गमुळात 4 आहे. डोक्यात आलं का, समजून घ्या, वर्गमुळात 4 आहे. हे 3 आहे, मग काय असेल, वर्गमुळात 9 असेल, बरोबर आहे की नाही. बघा समोर, मला कळण्यासाठी लिहिलंय मी बरं का. 4 आहे म्हणजे वर्गमुळात 16 आहे. आता मला सांगा, पुढे जायची गरज नाही आपल्याला. तर वर्गमुळात 5 दाखवायचे म्हणजे वर्गमुळात 4च्या नंतर वर्गमुळात 5 येणार आहे. म्हणजे 2 आणि 3च्या कुठंतरी मध्ये वर्गमुळात 5 आहे, राईट. आणि वर्गमुळात 10 जे आहे ना, वर्गमुळात 9च्या नंतर म्हणजे 3च्या नंतर वर्गमुळात 10 येणार आहे. म्हणजे 3 आणि 4च्या मध्ये कुठंतरी काय येणार आहे, वर्गमुळात 10 येणार आहे. हे तर मान्य सगळ्यांना समजलं. तर आता आपण ऍक्च्युली फिगर काढूयात. कसं, हे समजलं का, वर्गमुळात 4 म्हणजेच 2, वर्गमुळात 9 म्हणजेच 3 आहे. ठीक आहे, आता एक काम करायचं, सुरुवातीला लक्षात घ्या, आपण कंपास पेटीचा वापर करून सोडूयात आपण वाटल्यास. ठीक आहे, एक काम करूयात, काय करायचं बघा सुरुवातीला, कारण 2च्या नंतर येणार आहे वर्गमुळात 5, बरोबर आहे का. तर काय करायचं, हा जो प्रोटेक्टर आहे आपला, त्याचा जो सेंटर आहे तो बरोबर कुठे ठेवायचा, सुरुवातीला आपण 2 वर ठेवायचा, सेंटर 2 वर ठेवायचा, कोनमापक बरोबर बसवायचा. कसं, ह्या रेषेवर बसवायचा. बघा बरोबर आहे का. ठीक आहे, व्यवस्थितपणे बसवा. ओके, हा, सरळ बसवायचा, बेस, त्याचा बेस व्यवस्थित ह्या रेषेवर बसवायचा. आता मला सांगा, ही सरळ 90 अंशाची रेषा गेलेली आहे वर, तर लंब रेषा आपण परपेंडिक्युलर लाईन म्हणतो आपण. काय करायचं, आपण तो बिंदू, तो पॉइंट जो आहे ना, तो दाखवायचा असेल का, इथं दाखवला, कोनमापक बाजूला ठेवा,
राईट. आता काय करा, 2 आणि ही संख्या हा पॉइंट आणि 2 ही संख्या काय करा, जॉईन करा, वाढवा, किंवा एक किरण काढा, लंबरेषा असेल ती, ठीक आहे, परपेंडिक्युलर लाईन असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं बघा समोर, पॉइंट टू पॉइंट जोडायचं व्यवस्थित. जोडलं, ठीक आहे. त्या बिंदूला नाव द्यायची गरज नाही, म्हणजे नेमकं आपण काय काढलं, परपेंडिक्युलर काढला. बरोबर, बरोबर आहे. आता बघा, एक काम करायचं, ह्या परपेंडिक्युलर रेवर, किरणावर किंवा ह्या रेषेवर म्हणा, एक व्यवस्थित अंतर घ्यायचं. आता अंतर कोणते घ्यायचं, जेवढं अंतर तुम्ही 0 पासून 1 पर्यंत आहे, तुम्ही असं कंपास इथं ठेवा, 0 वर ठेवा कंपासचं लोखंड टोक, आणि 1 वर पेन्सिल टोक असेल, तेवढं अंतर घ्या. 0 ते 1 चं घ्यायचं, हा 0 ते 2 चं घ्यायचं नाही, कारण हे एवढं काय होईल, 2 युनिट्स होईल. 0 पासून 1 पर्यंत 1 युनिट अंतर घ्यायचं. हाईट किती घ्यायची, 1 युनिटच घ्यायची. बेस 2 युनिट आहे, बरोबर आहे का, पण हाईट किती घ्यायची, 1 युनिटच घ्यायची. म्हणजे 0 पासून 1 पर्यंत अंतर घ्यायचं. कंपासचं लोखंडी टोक, आता मी तर कंपास वापरत बसत नाही, मला सांगतो, कंपासचं लोखंडी टोक जे आहे ना, ते 2 वर ठेवा आणि याला त्या रेषेला छेदणारा चॉप मारा. म्हणजे किती अंतरावर, 0 पासून 1, जेवढं अंतर आहे तेवढं. कळलं तुम्हाला? आणखी एकदा सांगतो, 0 पासून 1 पर्यंत अंतर घेऊन कंपासचं लोखंड टोक 2 वर ठेवून इथे चॉप मारा. चॉप म्हणजे आर्क, 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 कंस. म्हणजे कसा, फॉर एक्झाम्पल इथं बघा, थोडक्यात हे अंतर मी अंदाजे घेतोय, हा, ठीक आहे. म्हणजे समजा तो इथं असेल, इथं असेल, 0 पासून 1 पर्यंत अंतर, म्हणजे हे अंतर आहे. आपण एक काम करू, ह्या पॉइंटला नाव देऊयात. आता हे 0 आहे, त्याला आपण O नाव देऊ. 2 ही संख्या, त्याला इथं नाव A नाव देऊ, पॉइंट A. आणि आता जो कंस आपण काढला, चॉप जे मारला, त्याला B नाव देऊ. आता काय करायचं, O बिंदू आणि B बिंदू जोडायचं, जॉईन करायचं. जोडलं, BAO किंवा OAB हा राईट अँगल ट्रायंगल तयार झालाय. बरोबर, बघा आता ह्या OB ची किंमत काय येते, कारण हा हायपोटेनस आहे, आपला पायथागोरसचा थेरम माहित आहे, लक्षात घ्या. बघा बेस किती आहे सांगा बरं, 0 ते 2 पर्यंतचा, म्हणजे 2 हा बेस झाला. बरोबर आहे का, 2 हा काय झाला, बेस झाला. म्हणजे 2 चा स्क्वेअर करा, किती येतो, 4, राईट. हे अंतर किती आहे, हाईट किती आहे, 1 होती, 1 युनिट आहे. 1 चा स्क्वेअर करा, 1 येते, राईट. शॉर्ट मध्ये मांडतो, तुमच्या लक्षात येईल. आता मला सांगा, ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर काय येतं, 4 + 1 = 5 येईल. म्हणजे कुणाची किंमत येते, 5. 5 कुणाची किंमत येते, OB ची किंमत येते 5. मग मला सांगा, आपला फॉर्म्युला काय पायथागोरस थेरमचा, बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर = काय होतं, हायपोटेनस स्क्वेअर. बरोबर आहे की नाही. म्हणजे OB हा काय आहे, हायपोटेनस आहे. म्हणजे OB स्क्वेअरची किंमत किती आली, 5 आली. बरं का, लक्षात घ्या. ऐका आणखी एकदा, 2 स्क्वेअर 4, 1 स्क्वेअर 1 = काय आलं, OB स्क्वेअर. म्हणजे 5 ही कुणाची किंमत आली, OB स्क्वेअरची आली. कुणाची आली, OB स्क्वेअरची आली. OB स्क्वेअर = 5 आलं. बाय टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट काढा, म्हणजे काय होईल, 5 चं स्क्वेअर रूट निघतं का, मग नाही. देअरफॉर OB = काय येतं, √5. 5 चं वर्गमूळ निघत नाही, वर्गमुळात 5. थोडक्यात हे याची किंमत किती आली, √5. आता हे O पासून B पर्यंत जेवढं अंतर आहे ते काय असेल, √5. तर काय करायचं, कंपास घ्यायचा, कंपासचं लोखंडी टोक कुठे ठेवायचं, ओवर ठेवायचं. रेडियस किती घ्यायची, OB इतकी घ्यायची आणि ओवर ठेवायची इथं, म्हणजे 0 वर थोडक्यात. आणि रेडियस किती घ्यायची, OB एवढी घ्यायची आणि सावकाशपणे हा चॉप मारायचा. असं कळलं. जिथं छेदला ह्या रेषेला, ती संख्या कोणती असेल, √5. कारण हे अंतर आणि हे अंतर सेमच आहे ना, आलं लक्षात. म्हणजे थोडक्यात आपण असा सर्कल काढू शकतो, ही रेडियस होणार होती. बरोबर आहे का. म्हणजे OB आणि 0 पासून √5 पर्यंतचं अंतर जे आहे ते किती आहे, √5 आहे. म्हणजे आपल्याला कोणती संख्या सापडली, √5 ही संख्या सापडली. कळलं. कंपासचा वापर तुम्ही करू शकता. पुढे आता आपल्याला काय करायचं आहे, √10 दाखवायचंय. तर काय करायचं, आत्ताच बोललो, √9 म्हणजे 3, √9 च्या नंतर √10 आहे, म्हणजे 3 च्या आणि 4 च्या मध्ये कुठेतरी √10 येणार आहे. अशीच क्रिया इथं करायची सेम. म्हणजे काय करायचं सांगा, आता कोनमापकाचा, प्रोट्रॅक्टरचा वापर करायचा. 3 वर काय करायचं, आत्ताची सेम क्रिया, हा सेंटर ठेवायचा कोनमापकाचा, बरोबर, असं बसायला पाहिजे व्यवस्थित, ठीक आहे. 90 अंशाचा कोण करणारा किरण काढायचा. आपल्याला पॉईंट दिला, दाखवला, कोनमापक बाजूला केला, बरोबर आहे का.
3 आणि हा पॉइंट जोडून घ्या. जोडलं. आता हाईट किती घ्यायची? 0 पासून 1 पर्यंतची 1 युनिट घ्यायची, म्हणजे ए पासून बी पर्यंत जेवढी घेतली तेवढीच हाईट सेम, काहीच अडचण नाही. तेवढं अंतर बघा किती येते. आणि वाटल्यास ना ए पासून बी पर्यंत अंतर हे असं घ्या कंपास मध्ये आणि कंपासचं लोखंड 3 वर ठेवून चॉप मारा, म्हणजे सरळ सरळ हे असं असेल. ठीक आहे. इथं नाव देऊ बिंदूला आपण सी नाव देऊ, इथं नाव देऊ डी. बरोबर आहे का? आता मला सांगा इथं राईट अँगल तयार झाला, काटकोन तयार झाला. काय करायचं आता? काय करायचं सांगा? तुम्ही सांगू शकतात. हा, ओसी हा जोडायचा. बरोबर. राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. नाव काय? ओ डी सी किंवा सी डी ओ झालं. यामध्ये बेस किती आहे? 0 2 3 म्हणजे 3 बेस आहे. आणि हाईट किती आहे? मग ही आता बोललो आपण, हाईट किती आहे? 1 आहे. 0 to 3 म्हणजे 3 झालं. 3 स्क्वेअर 9 होतं. 1 स्क्वेअर 1 होतं. 9 + 1 10 होतं. ओसी स्क्वेअर इज इक्वल टू 10. जसं ओबी स्क्वेअर इज इक्वल टू 5 होतं ना, तसं आता काय आलं? ओसी स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं? 10 आलं. मग बाय टेकिंग स्क्वेअर रूट ओसी इज इक्वल टू काय होतं? स्क्वेअर रूट 10 वर्गमुळात 10 होतं. म्हणजे आपल्याला हे जे अंतर आहे ते किती मिळालं? स्क्वेअर रूट 10 मिळालं ओसी अंतर. बरोबर झालं. कंपासचं लोखंडी टोक ओवर ठेवा ओ बिंदूवर. ओसी इतकी त्रिज्या घ्या. इथंच ठेवायचा कंपासचं लोखंडी टोक. चुकून विद्यार्थी इथं ठेवतात, चुकीचं येतं ते. 0वरच ठेवायचं ती संख्या शोधताना. तर 0 to किंवा O to C एवढी त्रिज्या घ्यायची आणि सावकाशपणे असा आर्क काढायचा. छेदणारा इथं झालं. इथं कुठेतरी छेदेल ना, मग इथं या ठिकाणी 10 ही संख्या भेटली आपल्याला. सॉरी, स्क्वेअर रूट 10 वर्गमुळात 10 ही संख्या भेटली. झालं. अशा प्रकारे तुम्ही उदाहरण सोडू शकतात. फक्त मी कंपासचा वापर न करताय, म्हणजे कंपास मी वापरला नाही, फक्त तुम्हाला सांगितलंय कंपासचा वापर कसा करायचा ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. तुम्हाला समजलं काही उदाहरण? बघा सांगा मला. समजलं असेल तर ठीक, नसेल तर मग आणखी एकदा सांगतो. ठीक आहे. ओके, पुढे जाऊ आपण. झाला हा शेवटचा क्वेश्चन. अतिशय सोपा प्रश्न. हा, आता मला सांगा प्रश्न काय? राईट एनी 3 रॅशनल नंबर्स बिटवीन द 2 नंबर्स गिव्हन बिलो. खाली ज्या 2-2 संख्या दिलेत त्या रॅशनल नंबर्स आहेत, डेसिमल फॉर्म मध्ये आहेत. बरोबर आहे की नाही? त्या 2 संख्यांच्या मध्ये कोणत्याही 3 संख्या लिहा म्हटले. कोणत्याही 3. आता मोठा प्रश्न पडला, असतात किती? बरोबर आहे की नाही? थोडं लक्ष द्या. तुम्हाला मी एक 2 मिनिटांमध्ये बेसिक सांगतो. कसं? आता ही नंबर लाईन आहे. आताच आपण नंबर लाईन काढली होती. इथं आपण 0 घेतलं, पुढे 1, पुढे 2, 3 ह्या सगळ्या रॅशनल नंबर्स आहेत. डावीकडे पण -1, -2. ओके, ह्या निगेटिव्ह इंटेजर्स आहेत किंवा निगेटिव्ह रॅशनल नंबर्स म्हणू शकतो आपण त्याला. चालते, काही हरकत नाही. आता मोठा प्रश्न पडला, रॅशनल नंबर समजा फॉर एक्झाम्पल 1 आणि 2 यामध्ये किती रॅशनल नंबर्स असतात? तर माहित असावं तुम्हाला, देर आर इनफायनाईट. कळतंय? इनफायनाईट म्हणजे अनंत, असंख्य, मोजता न येणाऱ्या. इनफायनाईट रॅशनल नंबर्स बिटवीन एनी 2 रॅशनल नंबर्स. म्हणजे काय? कोणत्याही 2 परिमेय संख्येच्या मध्ये दरम्यान अनंत अशा परिमेय संख्या असतात. आपल्याला लिहायचे फक्त 3. कोणत्याही 3 म्हटले, अनंत असतात. कसं? छोटंसं उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. साधी गोष्ट आहे. 1 आणि 2 बघा बरं का. असतात किती ते सांगतो. किती असतील इथं बघा. आता 1च्या पुढे आपला काही नाही, म्हणजे आपण 0.0 घेऊ शकतो की नाही? 1.0 म्हणजे 1च. 2.0 म्हणजे 2. सोयीसाठी असं घेतलंय. आता बघा संख्या कोणत्या कोणत्या असतात ह्या दोघांच्या दरम्यान. मला सांगा, 1.0 च्या नंतर 1.1 संख्या लिहू शकतो आपण, 1.2 लिहू शकतो, 1.3 लिहू शकतो, 1.4 लिहू शकतो, 1.5 लिहू शकतो, 1.6 लिहू शकतो, 1.7, 1.8, 1.9, 1.11 लिहू शकतो ना. अनंत संख्या असतील. विशेष आता जसं मी 1 आणि 2 बद्दल बोलतोय तसंच तुम्ही 2 आणि 3 बद्दल सांगू शकतात. तसंच -1 आणि -2 बद्दल पण सांगू शकतात. बरोबर आहे का? -2 आणि -3 बद्दल सांगू शकतात. म्हणजे यापैकी आपल्याला कोणत्याही 3 संख्या लिहायच्या. आता अशा प्रश्नाला ना
विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतात माहितीये का, OEQ क्वेश्चन म्हणतात. OEQ चा अर्थ समजतो, ओपन एंडेड क्वेश्चन. ओपन एंडेड क्वेश्चनचा अर्थ काय होतो माहितीये का, कोणीही कोणतंही उत्तर देऊ शकतात. कोणतंही उत्तर म्हणजे समजलं का, त्या प्रश्नाशी संबंधित असलेलं उत्तर कोणतंही नसते. म्हणजे आता आपल्याला अनंत संख्या असतात हे कळाले आपल्याला, तर तुम्ही कोणत्याही 3 लिहायचे आहेत. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर थोडं वेगळं असेल, पण 3 संख्या बरोबर लिहिता आल्या पाहिजे. ओके, आता बघा कसं. आता आपण प्रश्नाकडे जाऊयात मुळात. ठीक आहे, आता बघा. पहिलं उदाहरण काय, 0.3 अँड -0.5 बरोबर. एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. सोपं आहे, काय अडचण नाही. तर जनरल निगेटिव्ह संख्या आपण डावीकडे लिहित असून पॉझिटिव्ह उजवीकडे, साधी गोष्ट आहे. मला सांगतो कसं ते, -0.5 आणि इकडे काय लिहू आपण, 0.3 बरोबर. आता मला सांगा, आपल्या सोयीसाठी एक एक झिरो लावा. -0.5 झिरो झालं, इथं 0.30 झालं, 3 झिरो झालं. आता याच्यातल्या संख्या लिहू शकता तुम्ही. कसं बघा, -0.51. ऐका, एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह रॅशनल नंबर आहे. तर त्यांच्या दोघातल्या ज्या संख्या असतील त्या कशा असतील, काही पॉझिटिव्ह असतील, काही निगेटिव्ह रॅशनल नंबर्स असतील. म्हणजे आपण काही पॉझिटिव्ह पण लिहू शकतो, काही निगेटिव्ह पण लिहू शकतो. आलं लक्षात. आता मला सांगा, -0.51 झालं, -0.52, -0.53, -0.54, -0.555 लिहू शकतो ना, डॉट 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 डॉट. आता बघा आणखीन हे झालं निगेटिव्ह. आणखीन याच्या अगोदरच्या 0.21, 0.22, 0.23, 0.24. आता मला सांगा, अशा भरपूर संख्या लिहू शकतो. याच्या अलीकडे सुद्धा 0.20, 0.19, 0.18 त्या पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स लिहू शकतो आपण. कळलं का नाही. आता मला सांगा, बोर्डावर 1 2 3 4 5 6 7 8 9 9 संख्या लिहिल्यात. त्यापैकी तुम्ही कोणत्या पण संख्या लिहू शकता तुमच्या मनावर. म्हणजे लिहायचं कसं, तुम्ही कोणत्या पण संख्या लिहू शकतात. लिहायचं कसं बघा, वाक्य कसं लिहायचं, द 3 रॅशनल नंबर्स बिटवीन 0.3 and -0.5 आर. आता तुम्ही तुमच्या मनावर कोणत्या पण संख्या, -0.51 लिहू शकतात, 0.21 लिहू शकतात, 0.23 लिहू शकतात. 2 पॉझिटिव्ह घेतलं, एक निगेटिव्ह. तुम्ही तिन्ही पण पॉझिटिव्ह घेऊ शकतात, तिन्ही पण निगेटिव्ह, किंवा 2 निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह, कोणत्या पण संख्या लिहा, चालतंय. ओके, ठीक आहे. किती सोपं आहे बघा हे. आता दुसरा जो क्वेश्चन आहे, तो दुसरा क्वेश्चन काय आहे बघा. काय म्हणले त्याने, -2.3 अँड -2.33. ठीक आहे. आता समोर बघा, -2.3 लिहू, इकडं -2.33 लिहू. आता मला सांगा, एक काम करू, इथे 0 वाढवला आपण, आपल्या सोयीसाठी वाढवला. इथं आता मग पॉईंटच्या पुढे 3 संख्या आहेत, 3 डिजिट आहेत, इथं पण 3, म्हणजे असं घ्या, असं पण चालतंय. किंवा नुसतं इकडं 30 घ्या, इथं 33च राहू द्या, चालतंय. आता मला सांगा, याच्यामधल्या संख्या तुम्ही सांगू शकता कसं. -2.301, -2.302, -2.303, -2.304, 305, हे -2.305. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही 3 संख्या लिहू शकतात. वाक्य परत असं असेल, द 3 रॅशनल नंबर्स बिटवीन -2.3 अँड -2.33 आर. कोणत्या पण संख्या तुम्ही लिहू शकतात. आणखीन पुढे लिहू शकतात बरं का, -2.304, -2.305. कळलं. अशा भरपूर संख्या तुम्ही लिहू शकता. ओके, ठीक आहे. नेक्स्ट. आता हे किती सोपं आहे बघा. व्हिडिओ पॉज करून बघू शकतात हे, किंवा लिहून घेऊ शकतात. आता बघा, तिसरा आणि चौथा प्रश्न शेवटचा. ठीक आहे, नंबर 3.
सांगा प्रश्न काय? प्रश्न काय बघा, 5.2 अँड 5.3. तुम्ही सोडवू शकतात. बघा 5.2 लिहिलं, इकडं 5.3 लिहिलं, बरोबर. सोयीसाठी 0 0 द्या. चला सांगा मग, तुम्ही का सांगू शकतात, दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळं सगळ्या संख्या त्यातल्या त्या दोन संख्यामधल्या रॅशनल नंबर्स कशा असतील, पॉझिटिव्हच असतील. काय लिहू शकतो तुम्ही सांगा? 5.21 चालतंय, 5.22, 5.23, 5.24, 5.25. ओके, डॉट 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 लिहू शकता. कळलं का नाही? ओके. पुन्हा परत जर तुम्हाला लिहायचं असेल तर 5.21 आणि 5.22 च्या मध्ये सुद्धा अनंत संख्या असतात. ते कसं बघा, 5.21 इकडं 5.22 घेऊ, वाटतं 21 आणि 22 आहे असं वाटतं, 0 द्या. येते लक्षात तुमच्या आता. काय असेल मग? 5.211. 210 म्हणले की 211 लिहा की, पुन्हा 212 लिहा, फक्त पुढे 5 पॉईंट असं घ्या, म्हणजे 5.212. अशा प्रकारे भरपूर संख्या तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, वाक्य तुम्हाला लक्षात आलं आता कसं लिहायचं ते. ठीक आहे, चौथं उदाहरण काय लास्ट, सांगा काय म्हणले त्यांनी? -4.5 अँड -4.6. सोपं आहे. -4.5 लिहिलं, इकडं -4.6 लिहिलं, आपल्या सोयीसाठी 0 0 वाढवला, झालं. पॉईंटच्या पुढे इकडं 50 आहे. चालू करा. कसं? -4.51, -4.52, -4.53, -4. कारण दोन्ही पण निगेटिव्ह असल्यामुळं आतल्या त्या दोघांच्या दरम्यान ज्या संख्या आहेत रॅशनल नंबर्स त्या सगळ्या कशा येतील? निगेटिव्हच येतील. पॉझिटिव्ह असले की पॉझिटिव्हच येतील, निगेटिव्ह पॉझिटिव्ह असले की निगेटिव्ह पॉझिटिव्हच येतील. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्या पण 3 संख्या लिहू शकतात. ठीक आहे, ते वाक्य तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, मी पहिल्या 2 उदाहरणामध्ये सांगितलंय. आता इथे कसं लिहिता येईल? ह्या उदाहरणामध्ये द 3 रॅशनल नंबर्स बिटवीन 5.2 अँड 5.3 आर. मी कोणत्या पण संख्या लिहा, चालते, हे आपण घेऊ शकतात, काही अडचण नाही. लक्षात. आणि चौथ्या उदाहरणामध्ये द 3 रॅशनल नंबर्स बिटवीन 4.5 अँड -4.5 अँड -4.6 आर. काही घेऊ शकतात, एक, ही दुसरी, ही तिसरी, फिनिश, काही अडचण नाही. -4.50 पण लिहू शकता तुम्ही, -4.55 पण लिहू शकतात. अशा प्रकारे तुम्ही कोणत्या पण संख्या लिहू शकतात. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस जो 2.2 आहे ते रॅशनल नंबरवर डिपेंड होता. आता जो पुढचा प्रॅक्टिस आहे तो सर्ट्सवर आहे, थोडा वेगळा भाग आहे, तो पण आपण एका व्हिडिओमध्ये क्लिअर करून घेऊ. ओके, लक्षात घ्या मुलांना. आता हे सगळे 9वीचे व्हिडिओज आहेत. लक्षात, 10वीचे पण बनवत आहे मी, 9वीचे पण बनवतोय. ठीक आहे, आता प्रत्येक विद्यार्थ्याला फायदा व्हावा, घर बसल्या सुद्धा त्या विद्यार्थ्यांना हे लेक्चर ऐकायला किंवा पाहायला मिळावं आणि त्याचे डाऊट सगळे क्लिअर व्हावे, हा माझा प्रामाणिक उद्देश आहे व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा. तर ज्यांना आवडत असेल, खरोखरच व्हिडिओ आवडत असेल तर 100% लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.